आता अद्वैत लॅपटॉपमध्ये बिझी असतो. त्याच्या कामामध्ये तो इतका मग्न झालेला असतो की त्याने शर्ट घातलाय की नाही घातलाय हेच त्याच्या लक्षात नसतं. आता नैना त्याच्या रूम मध्ये येत असते. कुठलाही आवाज न करता आता अद्वैतच्या रूम मध्ये आलेली असते. ती गुपचूप आता अद्वैतच्या रूम मध्ये शिरलेली असते आणि अद्वैतला जाऊन ती आता हक करते आणि त्याला एक जोरदार मिठी मारत असते. आणि आता अद्वैत जेव्हा बघतो तेव्हा त्याला कळतं ही नैना आहे. तो लगेचच नैनाला दूर लोटत असतो आणि म्हणत असतो की नैना तू हे काय करतीये. तेव्हा मात्र नैना म्हणत असते की अद्वैत मला तुला काहीतरी सांगायचंय आणि खरंच आय एम रिअली सॉरी, मी तुझ्यापासून इतक्या दिवस हे लपवलं. तर मित्रांनो नेमकं काय लपवलंय नैनाने हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता मित्रांनो राहुलची इतकी बदनामी झालेली असते. राहुलचं रिसेंटली 1-2 ड्रगच्या व्यवसायांमध्ये देखील नाव आलेलं असतं. आता राहुलला घरातून काढून देण्यापर्यंत मजल आलेली असते. घरातले लोक आता राहुलचा तिरस्कार करत असतात. आबा देखील राहुलला खूप काही बोललेले असतात. तिच्या विनंतीने आता राहुलला या घरामध्ये राहून दिलेलं जात असतं. आता नैनाला असं वाटत असतं की राहुलला काहीच इज्जत राहिलेली नाहीये. घरामध्ये त्याचं कोणी ऐकणं हे तर दूरचीच गोष्ट आहे, परंतु घरामध्ये ठेवण्यावरती देखील लोकांना प्रॉब्लेम आहे हे आता तिला लक्षात आलेलं असतं. राहुलची झालेली प्रचंड बदनामी आणि यामुळे आता नैनाचे जे मोठे स्वप्न आहे ते आता अधुरे राहायला लागलेले असतात. नैनाच्या डोक्यामध्ये एक प्लॅन येतो की आता ह्या राहुलच्या नादाला लागणं आपल्याला काही परवडायचं नाही आणि आपले स्वप्न ते कधी पूर्णच होऊ शकणार नाही. कलाचे कसे स्वप्न पूर्ण झाले. खरं तर अद्वैत आता माझा नवरा असता, परंतु त्यावेळेस माझ्याकडून घडलेल्या चुकीमुळे आता हे मला निस्तरावं लागतंय. आता मात्र नैनाला त्या गोष्टीचा पश्चाताप होत असतो. नैना आता स्वतःशीच म्हणत असते की मला काही करून आता अद्वैतच्या मनात जागा निर्माण करावी लागणार आहे आणि त्याचं पहिलं प्रेम हे आता मला जाग करून द्यायचंय. आणि ते इतकं काय अवघड नाहीये, कारण की कला आणि अद्वैत यांच्या दोघांमध्ये देखील काही इतकं छानसं बॉन्ड नाहीये. ते कायम भांडतच असतात. तरी देखील अद्वैत हा त्याच्या बायकोची किती काळजी घेतो या गोष्टीचा आता मात्र नैनाला हेवा वाटत असतो. नैना म्हणत असते की तो अद्वैत इतका स्वतःच्या बायकोसाठी किती स्टँड घेत असतो. तिला काही लागलं, तिला बिझनेस मध्ये आणलं, त्याने तिच्यासाठी जे नाही ते केलं. अगदी स्वतः तो तिच्या कामांमध्ये मदत करायला जात असतो. इतके दोघांमध्ये वाद असून, इतक्या दोघांचं पटत नसून सुद्धा तो किती प्रेम करतो कलावरती. आणि माझं काय, मला तर काय मिळालं, काहीच नाही. मला जिथं मी प्रेम केलं या राहुलला त्या गोष्टीचं काही पडलेलं नाहीये. आता कलाचा मात्र नैनाला हेवा वाटायला लागलेला असतो. आता सतत नैना याच विचारांमध्ये गुंतलेली असते. नैनाला आता कसंही करून अद्वैतच्या मनामध्ये जागा निर्माण करायची असते. एके दिवशी अद्वैत आणि कला हे दोघे रूम मध्ये बसलेले असतात. अद्वैत आणि कलामध्ये आता नेहमीप्रमाणे टॉम अँड जेरीची भांडणं सुरूच असतात. आता दोघांची भांडणं सुरू असतात तेव्हा अद्वैत कलाला म्हणत असतो की खरे तुला खरंच अक्कल नाहीये. मी तुला कित्येक वेळा सांगितलंय की मला बेडरूम मध्ये पसारा चालत नाही. कला आता अद्वैतला म्हणत असते की चांदेकर या गोष्टीला पसारा नाही म्हणत, याला काम म्हणतात आणि मी माझं काम करते, उगाच मला डिस्टर्ब करू नको. अद्वैत म्हणत असतो खरे मला माहितीये तू काम करते आणि तेही आपल्या कंपनीसाठी करते, मग कृपा करून एक काम करते का तू आता हे सगळं आवर आणि ठेवून दे, कारण की मला इथं झोपायचंय आता. तेव्हा मात्र आता कला म्हणत असते की चांदेकर हे बघ तू आता ना मला इरिटेट करू नको, मला माहितीये तू किती दीड शहाणा आहे ते. आता मात्र अद्वैत म्हणत असतो काय बोललीस तू मला, मी दीड शहाणा आणि मग तू ग. आता असे त्या दोघांचे भांडणं सुरू असतात. आता हे भांडणं मात्र पायरून नैना ऐकत असते. नैना आता अद्वैत आणि कलाच्या प्रत्येक मूव वरती लक्ष ठेवायला लागलेली असते. कला आता म्हणत असते की मी आता उद्या घरी जाणार आहे आणि मला उद्या घरी सोडायला तू माझ्यासोबत चल. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की मी येणार नाही, तू तुझ्या पद्धतीने जाय. तेव्हा कला म्हणत असते की मी जाईल माझ्या पद्धतीने, मला तुझ्या उपकारांची देखील गरज नाही. आणि असं म्हणत आता दोघं पण झोपी गेलेले असतात. आता नैना हळूहळू अद्वैतला कसं आपल्या ट्रॅप मध्ये अडकवायचं याचाच विचार करत असते. आता नैना हा विचार करत असते इकडे की मला जर अद्वैतच्या मनात जागा निर्माण करायची असेल तर अद्वैतसाठी मला काहीतरी तर करावं लागेल. जर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत कंटिन्यू बघितला आहे तर मित्रांनो तुम्हाला मिळू शकतो पैठणी जिंकण्याचा चान्स. त्यासाठी करायचं इतकंच आहे, चॅनलला कमेंट करायचंय तुमचं मनोगत आणि शेवटी शब्द लिहायचा आहे एकच नंबर. आणि मित्रांनो यासाठी पात्र तेच व्यक्ती ठरणार आहेत ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब देखील केलंय, व्हिडिओला लाईक देखील केलंय आणि कमेंट मध्ये आपलं मनोगत लिहून शेवटी एकच नंबर हा शब्द लिहिलेला आहे. आणि कमेंट केलेल्या व्यक्तींमधून आपण निवडणार आहोत आजचा भाग्यवंत दर्शक, त्याला मिळणार आहे पैठणी. या आधी एपिसोड मधील विजेते आहे मीनाबाई जाधव, अनिता खेडकर,
तनुजा पगारे, विलास पाटील, विलास सोनकांबळे. तर मित्रांनो, तुम्ही वाट कसली बघताय? तुम्ही देखील कमेंट करा आणि तुम्ही मिळवू शकता पैठणी. आता इकडे नैनाच्या मनामध्ये चलबिचल सुरू झालेली असते. तिला अद्वैतला काही करून मिळवायचं असतं, त्यामुळे ती अद्वैत आणि कलावरती लक्ष ठेवायला कुठेही कमी पडत नसते. तिला फक्त एक मोका हवा असतो की अद्वैत आणि कलामध्ये असं काहीतरी मोठं भयानक करायचं आणि त्यातून अद्वैतला आपल्या जवळ करायचं. आता दुसऱ्या दिवशी कला ही माहेरी गेलेली असते आणि अद्वैत हा घरी एकटाच असतो. तो काही कामानिमित्त घरीच राहिलेला असतो, कारण की त्याला काही प्रेझेंटेशन्सच बनवायचे असतात. आता घरी अद्वैत हा एकटाच आहे ही गोष्ट नैनाला समजलेली असते. नैनासाठी आता ही चालून आलेली संधीच असते. नैना आता अद्वैतच्या रूमवरती वॉच ठेवत असते की आता नेमकं घरातले सगळे जण एकदा गायब झाले की आपण आपला कार्यक्रम व्यवस्थित करू, असं आता नैना विचार करत असते. आता ती राहुलला देखील घराच्या बाहेर काढून देते, म्हणते की तू जा तुझ्या फ्रेंड सोबत पार्टी करायला. आता असं म्हटल्यानंतर राहुल देखील घरात काय थांबतो, तो पण निघून गेलेला असतो. आता नैना ही अद्वैतच्या रूम कडे आलेली असते. अद्वैत रूम मध्ये लॅपटॉपवरती काम करत बसलेला असतो. त्याने शर्ट पण घातलेला नसतो, त्याच्या लक्षातच आलेलं नसतं, कारण की तो कामामध्येच तेवढा व्यस्त असतो. त्याचं लॅपटॉपवरती लक्ष असतं. नैना आता रूम मध्ये दबक्या पावलांनी घुसते आणि डायरेक्टली जाऊन अद्वैतला मिठी मारते. अद्वैत तसा घाबरतो आणि अद्वैत नैनाला दूर लोटत असतो आणि तो नैनाला म्हणत असतो, अगं नैना तू काय करतेस हे? अगं तू माझ्या रूम मध्ये आली आहे, तू दाराला साधं नॉक नाही केलं, बेसिक मॅनर्स नाही तुझ्याकडे, आणि हे काय करतेस तू? तेव्हा मात्र आता अद्वैत चिडत असतो. तेव्हा नैना म्हणत असते की मला तुला काहीतरी सांगायचंय. अद्वैत, अरे मी माझ्या मनामध्ये ह्या गोष्टी खूप दडून ठेवल्या, परंतु तुझ्या समोर कधी व्यक्तच नाही करू शकले. तेव्हा आता अद्वैत म्हणत असतो की पहिल्यांदा तू मला सोड आणि तू बाजूला उभी राहा. आता अद्वैत तो शर्ट कसा बसा घालतो आणि म्हणत असतो की नैना हा काय प्रकार आहे आणि तू हे काय केलंस? तेव्हा नैना म्हणत असते की अद्वैत, अरे मी काय केलंस म्हणजे काय केलं? अरे तुला माहिती आहे ना माझं देखील तुझ्यावरती प्रेम होतं. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की तू हे काय बोलतेयस, तुला समजतंय का? आणि आता गोष्टी बदलल्यात. तेव्हा मात्र नैना म्हणत असते, अद्वैत गोष्टी बदलल्या नाहीयेत, बदलवल्या गेल्यात. तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो की तुला नेमकं काय म्हणायचंय? नैना म्हणत असते, अद्वैत अरे मी आज तुझी बायको असते. खरं तर तुझं देखील माझ्यावरती प्रेम होतं आणि माझं देखील तुझ्यावरती होतं, परंतु त्या काळात काही गोष्टी केल्या गेल्या आणि या गोष्टी सगळ्या बदलवल्या गेल्या. तुला माहितीये, अरे मी तुझ्याशीच लग्न करणार होते, परंतु मला राहुलने फसवलं. राहुलने मला काय केलं माहित नाही, परंतु नक्कीच त्यावेळेस त्याने काहीतरी मला फसवलं होतं. त्याने मला त्या टायमिंगला तुझ्याविषयी खूप वाईट गोष्टी सांगितल्या. अरे आणि खरं म्हणजे मी तुझ्याविषयी वाईट विचार तरीही करत नव्हते, तरी देखील माझ्या मनात तूच होता, परंतु राहुलने काही गोष्टी माझ्या समोर आणून दाखवल्या, खोटे गोष्टी दाखवल्या तुझ्या, तू किती नादी आहे, तुला किती मुलींचा शौक आहे, ह्या सगळ्या गोष्टी दाखवल्या आणि मग मला खूप वाईट वाटलं. आणि मग त्याच्यानंतर मी निर्णय घेतला, मी तुझ्यावरती प्रेम तर करीलच, फक्त ते घरात राहून. आणि मग मी राहुल सोबत गेले. खरं तर माझ्या जीवनातला सगळ्यात वाईट निर्णय हाच होता की मी त्याच्यासोबत निघून गेले, परंतु तू अशा गोष्टी का बरं बोलत आहे? तेव्हा आता नैना म्हणत असते, अद्वैत अरे मला तुला खरंच सांगायचंय मनापासून, माझं अजूनही तुझ्यावरती प्रेम आहे. नैना म्हणत असते की अरे अद्वैत मला तुला एक गोष्ट सांगायची आहे की माझं अजूनही तेवढंच प्रेम आहे तुझ्यावरती आणि मला तू हवा आहेस. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की तू काय बोलते, मूर्ख आहेस का तू? आता असं अजिबात होऊ शकत नाही. आणि आता अद्वैत नैनाला खूप बोलू लागतो. नैनाला मात्र तो आता तिथून हकलून देत असतो, तरी देखील नैना तिथून निघून जात नसते. नैना म्हणते की तू आज मला मारून जरी टाकलंस ना तरी देखील चालेल, परंतु मला माझ्या मनातल्या भावना व्यक्त करू दे. आणि मग आता नैना तिच्या चिकन्या चोपड्या बाता सुरू करते. आणि अद्वैत हा कसा असतो, जरासा भोळा. अद्वैत समोर ती रडायला लागते. तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं बस, रडू नको ना तू, इतकं काय हे करतीये? तेव्हा मात्र नैना म्हणत असते की तू तरी आता माझं ऐकून घे, मी जे सांगते ना त्या गोष्टींवरती जरा लक्ष दे, कारण की माझं या घरात कोणी ऐकायला नाही आहे. आणि मला आता असं झालंय की आत्महत्या करावी की काय, मला इथपर्यंत माझ्या गोष्टी गेल्यात आणि तुला मी वाटते ना सतत मी मूर्खासारखं काहीतरी करत राहते. तुला माहितीये खरंच मी ते का करते? खरं म्हणजे तसं वागणं हे मी माझ्या स्वतःसाठी शिक्षा म्हणून करत असते. खरं तर मी तशी नाहीये. अरे खरं तर माझा स्वभाव देखील खूप वेगळा आहे, परंतु माझा स्वभाव हा घरामध्ये देखील वेगळा दाखवला जातो. आणि मग आता नैना ही अद्वैतला काही पण सांगायला सुरुवात करते. अद्वैतच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते. ती अद्वैतला अधूनमधून स्पर्श करत असते. अद्वैत तो टाळण्याचा प्रयत्न करत असतो, पण तरी देखील आता नैना मात्र अद्वैतच्या गळ्यातच पडलेली असते. अद्वैत समोर खूप रडायचं नाटक, खूप काही गोष्टी सांगायच्या, ज्या गोष्टी घडलेल्या देखील नाही त्या सुद्धा आता नैना अद्वैतला सांगत असते. म्हणत असते की कलाचं काही संबंध नसताना देखील तुझ्याशी तिचं लग्न केलं गेलं. आणि तुला माहिती आहे ना कला, आजपर्यंत तू बघत आलाय त्या कलामध्ये एक तरी चांगला
गुण आहे का रे? अरे तू बघ, ती किती जास्त स्वार्थी आहे आणि किती जास्त लालची आहे, अजून पण पैशासाठीच लढते ना. आज पण का बरं गेलीये घरी? पैसे द्यायलाच गेलीये घरच्यांना. तुला सांगितलं नसेल तिने. तेव्हा अद्वैत म्हणतो की माहित नाही मला ती का बरं गेलीये, परंतु जाऊन येते असं म्हणाली होती. तेव्हा मात्र नैना म्हणते की तुला माहित नाही अरे अद्वैत, ती किती जास्त डेंजर आहे. आणि आता अद्वैतच्या मनामध्ये कलाविषयी विष पेरायचं काम आता नैनाने सुरू केलेलं असतं, कारण की तिला आता अद्वैत मिळवायचा असतो. अद्वैत म्हणत असतो की आता तू जे मागते ते कधीच होऊ शकणार नाही आणि ते शक्य देखील नाही, कारण की आता तुझीच बहीण आहे ती आणि ती देखील माझी आता बायको आहे. आणि दुसरी गोष्ट, तुझा नवरा राहुल आहे तुझा नवरा. आता तुला जे काही व्यक्त व्हायचंय ते तू त्याच्या समोर यायला पाहिजे. तेव्हा मात्र नैना पुन्हा रडायला लागते आणि म्हणत असते की अरे अद्वैत, अरे मी कुणाला सांगू रे, माझी अवस्था कशी झाली आहे ना, मला खरंच सांगता येत नाहीये. तेव्हा आता अद्वैतला ती भरपूर काही गोष्टी सांगते. त्यामुळे आता अद्वैतच्या मनात देखील थोडासा नैनाविषयी सॉफ्ट कॉर्नर झालेला असतो. त्याला प्रेम वगैरे झालेलं नसतं, परंतु नैना ही बिचारी आहे असं त्याला आता वाटायला लागलेलं असतं. नैना म्हणते की बस, मला फक्त तुझा सपोर्ट हवाय, मी दुसरं काही मागत नाही. मला माहिती आहे तू माझ्यावरती प्रेम देखील करू शकणार नाही, परंतु मी एक दिवस सिद्ध करेल की मी कलापेक्षा एक उत्तम बायको तुझी बनली असते आणि मला आताही आवडेल. तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो की नैना तू असे स्वप्न देखील बघू नको आणि असं काही करू पण नको. आता मात्र तो नैनाला म्हणतो की नैना तू एक काम कर, आता तू तुझ्या रूम मध्ये जा, आता मात्र मला माझं काम करू दे. तेव्हा आता नैना तिथून जाते आणि आता नैना जात असताना हसत असते आणि म्हणत असते आता माझं निम्म काम तर झालंय कला, आता तू बघच. आता मला अद्वैतला मी आता बिचारी वाटले आणि आतापर्यंत मी मूर्ख वाटत होते ते देखील आता त्याच्या मनातून दूर झालंय. आता बघ, आता मी कसं तुला आमच्या आयुष्यातून आउट करते आणि आता तुझ्या जागी मी जाऊन बसते. आता असं म्हटल्यानंतर नैना आता पुढले प्लॅन करण्यासाठी रूम मध्ये गेलेली असते. आता दुसऱ्या दिवशी कला आलेली असते आणि आता अद्वैत आणि कला दोघेही रूम मध्ये बोलत असतात. आता अद्वैत आणि कला हे खाली जेवणासाठी आलेले असतात. आता मात्र सर्वजण जेवायला बसलेले असतात. तेव्हा नैना मात्र सारखी अद्वैतकडे बघत असते. आता ही गोष्ट कलाच्या लक्षात आलेली असते. कला मात्र या गोष्टीला इग्नोर करते आणि जाऊन देते. आता जेवण वगैरे झाल्यानंतर सर्वजण आपल्या आपल्या रूम मध्ये निघून गेलेले असतात. आता मात्र नैना ही अद्वैतकडे आलेली असते. कला खाली काम आवरत असते आणि नैना मात्र वरती अद्वैत सोबत गप्पा मारायला गेलेली असते. अद्वैतच्या ती फारच जवळ बसलेली असते आणि अद्वैतची ती गप्पा मारत असते. अद्वैतला म्हणत असते की अरे अद्वैत, मला तुझा डॅशिंगपणा खूप आवडतो, खरं म्हणजे तू किती परफेक्ट आहेस ना. आता ती असं अद्वैतचं कौतुक करत असते. अद्वैतला फार छान वाटत असतं आणि अद्वैत तिच्याशी जरा बोलत असतो. आणि आता कलाला ही गोष्ट लक्षात येते की नैनाताई तर नैनाच्या रूम मध्ये नाहीये, कारण की नैनाताईला एवढ्या टायमामध्ये मिल्क लागत असतं आणि ते अनिता पोहोचवायला गेलेली नसते. आणि आता मात्र कलाला डाऊट येतो की नैना तिच्या रूम मध्ये आहे की काय किंवा बाहेर गेली की काय. म्हणून आता कला तिच्या रूम पर्यंत आलेली असते. रूम मध्येही नैना नसते आणि आता तिला असं वाटत असतं की नैना घरात नाहीये, याचा अर्थ नैना कुठे. आता कला ही अद्वैतच्या रूमकडे आलेली असते. अद्वैतला सांगून नैनाचा शोध घेण्यासाठी ती आता तयारी करणार असते. तेव्हा आता कला दरवाजा लोटते, आतमध्ये बघते तर नैना आणि अद्वैत खूपच जवळ बसलेले असतात. आता मात्र कलाचा संताप होतो. आता कला म्हणते की नैनाताई काय करतेस तू हे. तेव्हा नैना म्हणत असते की अगं तुला दिसत नाही आम्ही गप्पा मारतोय. तेव्हा मात्र आता कला खूप जास्त बोलते आणि म्हणते की तू आत्ताच्या आता तुझ्या रूम मध्ये चालती हो. आणि आता अशा गोष्टी झाल्यामुळे आता मात्र कलाला वाईट वाटलेलं असतं आणि असे एक दोन प्रसंग पुन्हा घडतात ज्या वेळेस आता नैना ही अद्वैतच्या जवळ असते. त्याच्यामुळे कलाला खूपच वाईट वाटायला लागलेलं असतं. आता मात्र नैनाने नवीनच स्कीम सुरू केलेली असते. सारखं अद्वैतच्या पुढं ती आता करायला लागलेली असते. त्याला ब्रेकफास्ट काय, त्याला नाश्ता काय, त्याला अशा अनेक गोष्टी ती आता कंटिन्यू देत असते. आणि नैना अद्वैतसाठी आता कष्ट देखील करायला लागलेली असते. आणि आता ही गोष्ट मात्र कलाच्या देखील लक्षात आलेली असते आणि आता ही गोष्ट सरोजच्या देखील लक्षात येते. सरोज आता नैनाला भेटते आणि नैनाला ती म्हणत असते की हे बघ, तू माझ्या मुलापासून दूर राहायचं आणि जर तू त्याच्या जवळ दिसली ना मला कधी, तर नाही सांगितलं असं म्हणशील. तुझ्यामुळे तो डिप्रेशन मध्ये गेला होता आणि तेव्हा काय अवस्था झाली होती ना हे मला चांगलंच माहितीये. तेव्हा तू आता त्याच्या जुन्या आठवणी आता उकरून पुन्हा आठवणी काढायला लावू नको आणि त्याच्यापासून जरासा अंतरच ठेव, नाहीतर माझ्या इतकं वाईट कोणीच नाही. आणि तुझ्या मनात जर दुसरे काही विचार असतील ना घाण, तर ते सुद्धा करू नको, नाहीतर सगळ्यात पहिल्यांदा आता मी तुला घराबाहेर काढेल. आता सरोजने देखील आता नैनाला चांगल्याच धमक्या दिलेल्या असतात. नैना आता थोडीशी घाबरलेलीच असते, परंतु नंतर नैना विचार करत असते की ह्या सरोजला कळूनच द्यायचं नाही आता की आपण आपले प्लॅन काय करतोय ते. आणि मग सरोज पासून लपून आता अद्वैतसाठी ती तिचा प्लॅन सक्सेसफुल करण्यासाठी सुरूच ठेवणार असते.
आता कलाच्या देखील या गोष्टी लक्षात आलेल्या असतात. कलाला कळत असतं की नैना हे करते ना, हे मुद्दाम करते. नेमका हेतू काय यायचा हे आता कलाला जाणून घ्यायचं असतं. आणि कला आता मात्र ही गोष्ट जास्त टॉलरेट करू शकणार नसते. कला इकडे विचार करत असते की नैना ही मुद्दामच आता अद्वैतच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते. आता अद्वैतला मात्र या गोष्टी जास्त जाणवत नसतात, कारण की अद्वैतला आता नैनाने अशा भरपूर गोष्टी सांगितलेल्या असतात आणि ते चांगले फ्रेंड झालेत असं देखील तिने सांगितलेलं असतं. कारण की अद्वैतने स्पष्टपणे त्यांच्या नात्याला नकार दिलेला असतो. तेव्हा नैनाने गयावया करून आपण चांगले फ्रेंड्स तर राहू शकतो ना असं आता नैनाने बोललेलं असतं. आता एके दिवशी काय होतं की नैना ही अद्वैतच्या खूपच जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते. आता अद्वैत हा रूम मध्ये असतो आणि त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न नैना करत असते आणि तेवढ्यातच कला तिथे येते. कलाने आता रंगे हात नैनाला असं करताना पकडलेलं असतं. आता मात्र कलाचा हा अद्वैतवरती विश्वास असतोच, परंतु नैनावरती नसतो. नैनाचं हे कृत्य आता कलाला कळालेलं असतं. कला त्यावरती आता खूपच जास्त भयंकर रिॲक्ट होणार असते. आता ती नैनाला म्हणत असते, नैना मी तुला खूप दिवसापासून नोटीस करते, तू अद्वैतला बळच खेटण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा मात्र नैना म्हणत असते की कला तू माझ्यामध्ये आणि अद्वैतमध्ये येऊ नकोस. तेव्हा मात्र कला म्हणते, अगं काय बोलतेस तू, अगं तू येते आमच्या दोघांमध्ये आणि तुझा काय अधिकार आहे ग अद्वैतच्या जवळ जाण्याचा. तेव्हा नैना म्हणत असते की अधिकार म्हणजे तू कोण सांगायला गेली असं ती कलाला म्हणत असते. आता कला आणि नैनामध्ये खूपच तडाख्याचे भांडणं व्हायला सुरुवात झालेली असते. नैना एक शब्द बोलत असते, कला एक शब्द बोलत असते. अद्वैत मात्र आता दोघींचं बोलणं ऐकत असतो. तेव्हा आता कला म्हणत असते, हे बघ नैना, तुला जर असं वाटत असेल ना की माझा नवरा म्हणजे आमचं एकमेकांवरती प्रेम नाहीये तर हे साप चुकीचं आहे. तुला माहित नाहीये आमचं किती प्रेम आहे. आता हे असं कलाने बोलल्यानंतर अद्वैतला मात्र विशेषच वाटत असतं की कला हे बोलू राहिलीये, कला खरे. आणि आता मात्र नैनाला आता ती जास्तच बोलायला लागलेली असते. नैनाला ती म्हणत असते की नैना तू आता अद्वैतच्या जवळपास देखील यायचं नाहीये आणि तुला जर इकडं मी परत बघितलं ना तर माझ्या इतकी वाईट कोणी नाही. आता नैनाने तो विषय काढलेलाच असतो जो तिने दाबून ठेवलेला असतो. नैना म्हणत असते की लहानपणापासून तू माझ्या सगळ्या गोष्टी हिरावल्या, माझ्यासाठी चांगली असलेली गोष्ट ती तुलाच मिळाली नेहमी आणि सगळं तुझंच चांगलं झालं आणि तूच नेहमी चांगल्या गोष्टींमध्ये राहिली. तेव्हा मात्र कला म्हणत असते की अगं काय बोलतेस ताई, अगं तुला काय सुख कमी मिळालं, अगं सगळ्या गोष्टी तर तुझ्याच वाटेला आणून दिल्या ना. अगं मी काम करायचे परंतु पैसे तुला आणून द्यायचे. अगं मी सगळ्या गोष्टी तुझ्या चांगल्या व्हाव्या अशीच माझी इच्छा असायची आणि आता पण तू तेच करते. अगं तुझ्याकडे काय कमी आहे, सगळं चांगलं आहे तरी देखील तुला जलस होत राहतं. दुसऱ्यांच्या कामयाबीवरती तुला कायम त्रास असतो त्या गोष्टीचा. आता मात्र कलाने चांगलंच नैनाला खडसावलेलं असतं. आता ती म्हणत असते परत अद्वैतच्या जवळ देखील दिसायचं नाही नैना, नाहीतर खूप वाईट होईल. आता मात्र नैनाला खूप विशेष वाटत असतं की कला अद्वैतच्या बाबतीत इतकी जलस आहे. खरंच या दोघांचं खरंच प्रेम आहे वाटतं आणि आता माझा इथं घाव चुकलाय. आता तरी पण मला हा घाव वाया जाऊ द्यायचा नाहीये, त्यासाठी आता मी न बोललेलंच बरं. आणि नैना आता मनातच म्हणत असते, नाही तुमच्या दोघांचा डिवोर्स करून मी अद्वैतशी लग्न केलं ना तर नावाची नैना नाही असं आता ती मनाशीच बोललेली असते. आणि म्हणत असते की आता या कलाला मी धडा तर शिकवणारच आणि इतकं मला बोलली ना, आता इतकं मला ऐकवलं ना, आता मी कला तुझी पहिल्यांदा इथून या घरातून उचलबांगडी करणार. आता बघ मी काय काय कारस्थानं करते तुझ्याविषयी असं मनातल्या मनात बोलून आता नैना खूपच रागाने कलाकडे बघत असते. कारण की तिला माहिती असतं की कला माझ्याशी उच्च आवाजात कधीच बोलू शकत नाही आणि या टोन मध्ये कधीच बोलणार नाही जितकी आता बोललेली असते आणि इतकं धमक्या देखील ती कधी मला देऊ शकत नाही याची खात्री असते नैनाला. परंतु आता तिला खूपच जास्त भीती वाटलेली असते कारण की कला असं बोललेली असते आणि कलाचं बोलणं हे किती खरं असतं हे नैनाला चांगलंच माहिती असतं. आता मात्र नैना तिथून निघून जाते. आता अद्वैत मात्र खूपच हसत असतो. अद्वैत म्हणत असतो की अगं काय झालं होतं इतकं, अगं ती बोलत तर होती माझ्याशी आणि जवळ येते म्हणजे काय, ती आणि मी बोलतोय, तुला काय प्रॉब्लेम आहे. कला म्हणते की मला काही प्रॉब्लेम नाहीये आणि तुला जे करायचं ते कर, चांदे कर, तू माझ्याशी तर तू काही बोलूच नको. तेव्हा अद्वैत हसत असतो आणि म्हणत असतो की किती जलस होत होती, किती जलस होत होती. तेव्हा कला म्हणत असते की माझं काय तुझ्यावरती प्रेम बिम नाहीये, मी तुझ्यापासून बचाव करत होते माझ्या बहिणीचा, नको उगाच तुझ्या जवळ यायला, तिला काय माहितीये तू कसा येते. आता मात्र अद्वैतला कलाचा राग येत असतो आणि त्या दोघांचे पुन्हा टॉम अँड जेरी सारखे भांडणं सुरू झालेले असतात आणि त्यांचा प्रॉब्लेम देखील सॉल्व्ह झालेला असतो. आता अद्वैतही विचार करत असतो की मी इतका कलाचा विचार का करतो आणि कला बाबतीत माझं देखील मनात पॉझिटिव्हनेस आहे आणि आता कला देखील मनात विचार करत असते की मी अद्वैतसाठी इतकी पॉझिटिव्ह का बरं
बरोबर आहे की मी माझ्या सख्या बहिणीला इतकं सुनवलं. आणि आता हे दोघेही एकमेकांबद्दल विचार करत असतात आणि आता पुढे जाऊन हे दोघेही आता एकमेकांच्या प्रेमात पडणार असतात आणि त्यांचं नातं आता घट्ट होणार असतं. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि मित्रांनो, तुम्हाला तुमचं मनोगत जर व्यक्त करायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की ते व्यक्त करा, कारण की पैठणी जिंकण्यासाठी कमेंट करणं आणि हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघणं हे नेसेसरी आहे. तर मित्रांनो, आजच्यासाठी इतकंच. धन्यवाद.